नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, माझे हिंदी व्हिडिओ ज्यांना बघायचे असतात त्यांच्यासाठी मी हिंदी प्रतिवाद हा वेगळा यूट्यूब चॅनेल सुरू केलेला आहे. ज्यांना तेवढंच बघायचं असतं त्यांनी प्रतिवाद मध्ये सबस्क्राईब व्हावं. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रतिवाद ह्या हिंदी यूट्यूब चॅनेलची मी लिंक दिलेली आहे, तिकडे जावं. मित्रांनो, आज मी परत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जी काही घालमेल मीडियामध्ये चालू आहे त्याच्यावर थोडं बोलणार आहे. तुम्हाला माहिती आहे, मध्यंतरी लोकसभा सॉरी इंडिया टुडे हा जो वृत्तसमूह आहे त्याचं दर 6 महिन्यांनी मूड ऑफ द नेशन नावाचा एक सर्वे येत असतो. जानेवारी आणि साधारण जुलै असं 2 वेळ ते दाखवतात. त्यामध्ये महाराष्ट्रासकट झारखंड, हरियाणा, हिमाचल, जम्मू काश्मीर, झारखंड असे दाखवलेले होते, महाराष्ट्र वगैरे. आणि त्यामध्ये समतोल असं हे दाखवलेलं होतं. पण दुसरीकडे काल परवा परत एकदा टाइम्स नावाचा एक सर्वे आला आणि त्यामध्ये त्यांनी 4-5 राज्यांची म्हणजे झारखंड, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि हरियाणा यांचे सर्वे घेऊन आकडे दिलेले आहेत. अर्थात गेल्या 20-25 वर्षामध्ये हळूहळू करत या असल्या सर्वेंची विश्वासार्हता जवळपास संपलेली आहे. अगदी एक्झिट पोल पण काही प्रमाणात बरोबर यायचे, पण 2024च्या लोकसभा निवडणूक निकालांनी एक्झिट पोलचं पण झाकली मूठ जी होती ती उघडी करून टाकली. आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे आता लोक या सर्वेवर फारसा विश्वास ठेवत नाही. ज्या ज्या पक्षांचे समर्थक किंवा पाठीराखे असतात त्यांच्यासाठी हा खुळखुळ्यासारखा किंवा फुटबॉल सारखा विषय झालेला आहे. जो सर्वे ज्या पक्षांच्या बाजूने म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असेल तर सत्ताधारी खुश असतात आणि विरोधक त्यावर अविश्वास दाखवतात. तो विरोधकांच्या बाजूने सर्वे आणि आकडेवारी आली तर अर्थातच विरोधक सुखावतात आणि विरोधकांचे समर्थक बघा बघा आम्ही सांगत होतो ते खरं झालं की नाही असं तावातावाने म्हणायला लागतं. पण आपण गेल्या काही वर्षातल्या सर्वेकडे आणि त्यांच्या आकडेवारीकडे बघितलं तर एक गोष्ट साफ स्पष्ट झालेली आहे. हळूहळू करत ही विश्वासार्हता कमी होत गेली आणि हे लोकांपर्यंत जायला वेळ गेला. तरी निवडणूक आयोगाने मला वाटते जवळजवळ 15 वर्षापूर्वीच या सर्वेंचा निवडणुकीत राजकीय प्रचारासाठी वापर होऊ नये म्हणून प्रतिबंध लागू केला. पूर्वी अगदी 1980 नंतर जेव्हा हे सर्वेचं प्रकरण सुरू झालं तेव्हा निवडणूक चालू असताना, निवडणूक मतदान चालू असताना केव्हाही असे सर्वे यायचे आणि त्यावर कुठलाही प्रतिबंध नव्हता. जसा तो निवडणूक प्रचारावर असतो, आचारसंहिता राजकीय पक्षांना लागू होते. पण ती माध्यमांना आणि या प्रकारचं विश्लेषण करणाऱ्यांना म्हणूनच मतदान विषयक सर्वेना हे निर्बंध, आचारसंहिता लागू नव्हती. पण जेव्हा हळूहळू लक्षात यायला लागलं की सरसकट कोणी मैदानात उतरतो आणि सर्वे घेतो आणि आपली आकडेवारी देतो आणि मग काही पक्ष अशा जे सर्वे घेणारे असतात किंवा सर्वे मांडणारे असतात त्यांना आपल्या प्रचारासाठी सरसकट वापरून घेतो. एक निवडणुकीचं आपल्या बाजूने वातावरण निर्माण व्हावं म्हणून त्याचा वापर करून घेतो. हे लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने अशा प्रकारच्या सर्वेना आचारसंहितेचे नियम लागू केले. आचारसंहितेचे नियम काय असतात की निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी तुम्ही काहीही करा, पण एकदा निवडणुकीची घोषणा झाली, निवडणूक आयोगाने आपलं वेळापत्रक लागू केलं की मग अर्ज कधी भरायचा, अर्ज मागे कधी यायचा, हे सगळं टाइम टेबल असतं. आणि त्यामध्ये मतदानाच्या 48 तास आधी मतदान संपण्याच्या 48 तास आधी सर्व प्रकारचा राजकीय प्रचार
करण्यावर पक्षांना निर्बंध घातलेले आहेत आणि तोच निर्बंध ह्या सगळ्या काय म्हणतात त्या सर्वे करणाऱ्यांना देखील लागू करण्यात आला आणि त्यामुळे फार मोठी कोंडी राजकीय पक्षांची झाली. अगदी 80 साली जेव्हा पहिल्यांदा प्रणय रॉय सारखा माणूस याच्यात उतरला, त्याने जी विश्वासार्हता संपादन केली होती ती पुढल्या साधारण 15-20 वर्षामध्ये हळूहळू करत ह्या सगळ्या बाजारप्रणीत मार्केटिंग कंपन्या सर्वेमध्ये उतरल्या आणि ती विश्वासार्हता या सगळ्यांनी जमीनदोस्त करून टाकली, मातीमोल करून टाकली. आणि म्हणूनच जर एक राजकीय पक्ष अशा सर्वेचा वापर आपल्या पक्षाच्या प्रचाराला बूस्ट मिळावा, वजन यावं म्हणून वापरत असेल तर दुसराही पक्ष हळूहळू ते वापरतो. कारण ज्या एजन्सीज अशा प्रकारे खोटे नाटे सर्वे करून एखाद्या पक्षाला मदत करत असतील तर त्याच कंपन्या दुसऱ्या पक्षालाही तेच पटवतात की त्या पक्षाला आम्ही मदत केली, तुम्ही घ्या, तुम्हालाही त्याचा लाभ होईल. हे एक प्रकारचं मार्केटिंग आहे आणि त्यामुळे हळूहळू करत सगळेच पक्ष असल्या गोष्टी वापरायला लागल्या. अर्थात हे वर्तमानपत्रांना लागू नसलं आणि माध्यमांना लागू नसलं तरी पत्रकार सुद्धा हे काम करत आलेले आहेत. अगदी ज्या वेळेला प्रचाराच्या जाहिराती आणि याच्या त्याच्यावर निर्बंध आले तेव्हा सरळ सरळ वृत्तपत्रांमध्ये अनेक उमेदवार आणि पक्ष आपल्या बाजूने बातम्या जाणीवपूर्वक द्यायला लागले आणि त्याचे पैसे वर्तमानपत्र घ्यायला लागली. तुम्ही अनेकदा एक 15 वर्ष मागे गेलात जेव्हा चॅनेलचा एवढा बोलबाला नव्हता, 20 वर्ष, तर अनेक वृत्तपत्रांमधून एकाच पानावर किंवा बाजूबाजूच्या पानावर एकाच मतदारसंघात या पक्षाचा जोर आहे आणि तो पक्ष कसा पुढे गेलेला आहे अशा परस्पर विरोधी बातम्या पत्रकार बेधडक देत होते. कारण त्या कॉलम सेंटीमीटरने जाहिरातीसारख्या या बातम्या राजकीय पक्षांना विकल्या जात होत्या. अजूनही त्याच्यावर निर्बंध नाहीये, पण चॅनेलमध्ये जे एकूणच वातावरण निर्मिती केली जाते त्याला निर्बंध लावण्यात निवडणूक आयोग यशस्वी झालाय आणि म्हणूनच हळूहळू करत हे सगळे सर्वे हे आपला विश्वास गमावून बसलेले आहेत. आत्ता देखील तुम्ही बघाल तर हे लागोपाठ आलेले आपण मूड ऑफ द नेशन किंवा टाइम्स नाव आणि आता एक लोकपोल नावाचा एक सर्वे आलेला आहे. आता मी आतापर्यंतच्या इतक्या वर्षामध्ये ज्या बातम्या बघत आलो त्याच्यात ते 15-20 सर्वे वेगवेगळ्या निवडणुकांसाठी आले. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या, सी वोटर आहे, मॅट्रिज आहे, जनकी बात आहे किंवा आणखीन ऍक्सिस माय इंडिया किंवा आज का चाणक्य, अशा वेगवेगळ्या लोकांचे सर्वे गेल्या काही वेळात आलेले आहेत आणि त्यामध्ये कधी याचा सर्वे बरोबर आला तर पुढल्याला त्याचा पुरता तोंडघशी पडला, असं होत राहिलेलं आहे. मला आठवतं 2014 मध्ये आज का चाणक्य हा एकच सर्वे असा होता की ज्यांनी मोदींना आणि एनडीएला स्पष्ट बहुमत दाखवलं होतं, पण पुढच्या काळामध्ये तो आजचा चाणक्य तोंडघशी पडत गेला आणि म्हणून त्याच्यावर फारसा विश्वास ठेवता येत नाही. पण अशा सर्वेमध्ये जी टक्केवारी दाखवतात ती मात्र मला या दृष्टीने अभ्यास करायला उपयोगी पडते, हे मी नाकारणार नाही. आता देखील जो अचानक टाइम्स नावचा सर्वे आला होता त्याचे जे आकडे आहेत तेच आकडे ह्या लोकपोल नावाच्या सर्वेमध्ये नेमके उलटे करून बघायला मिळतात. अगदी नेमकं तुम्हाला सांगायचं तर असं म्हणता येईल की तुमच्या टाइम्स नावचा जो सर्वे आहे मॅट्रिज म्हणून कुठच्या संस्थेने केलेला, त्यामध्ये महायुतीला 145 म्हणजे बहुमतापर्यंत आणून ठेवलेला आहे आणि 10-12 जागांनी महाविकास आघाडी मागे पडलेली दाखवतात. पण त्याच्या नेमकी म्हणजे 145 आणि 132 नेमकी त्याच्या उलटी आकडेवारी ही ह्या लोकपोल नावाच्या संस्थेने जो काय सर्वे केलाय त्याच्यात दिसते. महायुती 128 आणि साधारण 145-50 पर्यंत विकास आघाडी दाखवलेली आहे. याचा अर्थ आपण काय घ्यायचा? माझ्या मते याचा अर्थ सरळ असतो की तुम्ही
ही निवडणूक अत्यंत तुल्यबळ होऊ घातलेली आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आणखीन लक्षात घेतली पाहिजे की आपण जर बारकाईने आकडे बघितले तर महायुती टाइम्स नावचा सर्वे जो आहे त्यामध्ये 145 आणि 132 हे आकडे घेतले तर साधारणतः 177 इतकी महाविकास आघाडी आणि महायुतीची बेरीज होते. पण महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 जागा आहेत, म्हणजे 2 आघाड्या सोडून कमीत कमी 11 जागा छोटे मोठे अपक्ष यांच्यासाठी दिलेल्या आहेत. पण तेच तुम्ही लोकपोल काय तो बघितला तर त्याच्यामध्ये असं वाटतं की जवळपास विरोधी पक्षांना म्हणजे छोट्या पक्षांना अपक्षांना जागाच मिळणार नाही. सगळ्या जागा 2 युती आणि आघाडीत वाटून टाकल्यासारख्या दिसतात आणि इथे गल्लत होते. सर्वे घेताना सुद्धा आम्ही इतके 2.5 लाख घेतले, 2 लाख घेतले असं सांगितलं जातं, पण तुम्ही मुळातच नमुना चुकीचा घेतला तर मग सगळी गल्लत होऊन जाते. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, हे आजचं नाही, खूप जुनं उदाहरण आहे. हे मला वाटतं 1995च्या काळातलं हे उदाहरण आहे. CSDS असेल किंवा लोक मला नाव आठवत नाही, पण पुण्याच्या विद्यापीठाचे हे राजकीय अभ्यासक पळशीकर म्हणून आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकामध्ये आपल्या सर्वेचा एक अख्खा चॅप्टर लिहिला होता. आता मी जेव्हा तुम्हाला सांगतो की नमुना चुकीचा घेतला तर महाराष्ट्रामध्ये कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, काय तो मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ असे विभाग पाडले जातात. या विभागामध्ये आता उदाहरणार्थ कोकण हा तुम्ही घेतलात, कोकण आणि मुंबई. तो कोकण आणि मुंबईमध्ये जर तुम्ही मुंबई किंवा कोकण हा त्या काळात शिवसेनेचा आजपर्यंत कालपर्यंत मुंबई कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेला. अशा ठिकाणी जिथून शिवसेना निवडूनच येत नाही अशा मतदारसंघामध्ये तुम्ही सर्वे केलात आणि तो संपूर्ण मुंबईला किंवा संपूर्ण कोकणाला लावलात तर तो साप तोंडघशीच पडणार. मी तुम्हाला ते उदाहरण एवढ्यासाठी देतोय की हे अशा रीतीने अजेंडा पत्रकारिता किंवा अजेंडा सर्वे आणि विश्लेषण करणारे गल्लत कशी करतात याचा खुलासा त्या पळशीकरांच्या पुस्तकात आलेला आहे. त्यांनी जो पुस्तकामध्ये आपण केलेला सर्वे दाखवलेला आहे त्यामध्ये कोकण पट्ट्यामध्ये भिवंडी हा मतदारसंघ त्यांनी कोकणचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडला. आता भिवंडी हा 80% मुस्लिमांचा मुस्लिम लोकसंख्येचा असेल तर त्याच्यामध्ये संपूर्ण कोकणाचं प्रतिनिधित्व तुम्हाला मिळू शकतं का? दुसरीकडे तुम्ही मुंबईमध्ये माटुंगा हा मतदारसंघ त्यांनी निवडला होता. आता तो मला वाटतं नाहीये, बदललाय. पण माटुंगा हा मतदारसंघ परंपरेने भाजपच्या चंद्रकांता गोयल, पियुष गोयलची आई निवडून येत होत्या आणि निवडणूक लढवत होत्या. म्हणजे मुंबईमधून एकही शिवसेनेचा मतदारसंघ हा निवडायचाच नाहीये आणि त्यामुळे कोकण आणि मुंबई याविषयी त्यांनी काढलेला निष्कर्ष होता की मुंबईमध्ये शिवसेना आणि कोकणामध्ये शिवसेना सफाचाट होणार आहे. पण झालं उलट. शिवसेना जवळजवळ अर्ध्यापेक्षा अधिक आमदार कोकण आणि मुंबईतून निवडून घेऊन आली आणि या पळशीकरांच्या सर्वे आणि विश्लेषणात मुंबईला आणि कोकणमध्ये शिवसेना भुईसपाट होणार होती. याचं कारण त्यांना शिवसेना भुईसपाट होताना दाखवायची होती. मग ती दाखवायची आणि त्यासाठी पूरक अशी माहिती आणि डेटा गोळा करायचा असेल तर तो डेटा नेमका चुकीच्या जागी गोळा करायचा आणि चुकीचा डेटा गोळा करायचा. कारण भिवंडी मुस्लिम बहुल, तिथे शिवसेनेचा उमेदवार पडणार, त्याचं डिपॉझिट पण जाऊ शकतं. आणि मुंबईमध्ये माटुंगा हा मतदारसंघ शिवसेना लढवत नव्हती, भाजप लढवत होती. तर भाजप शिवसेनेपेक्षा कशी स्ट्रॉंग आहे हे दाखवलं त्यांनी. म्हणजे जिथे ज्या पक्षाचा ज्या प्रदेशामध्ये बालेकिल्ला आहे
तेच जर तुम्ही तुमच्या सर्व्हेमधून गाळत असाल तर आपोआपच तुम्हाला तो आकडा मिळत नाही. चुकीचा डेटा तयार होतो आणि त्या चुकीच्या डेटावर आधारलेला निष्कर्ष नेमका चुकीचाच काढता येतो, पण तो शास्त्रीय दृष्ट्या कसा निष्कर्ष बरोबर आहे, कारण डेटा आहे तसा. पण डेटाच तुम्ही चुकीच्या, म्हणजे गव्हाच्या पोत्यातून नमुना घ्यायचा आणि सांगायचं की बघा या पोत्यामध्ये तांदूळ नाहीतच. अरे पण तांदळाचा सर्वे करायचा असेल तर तांदळाचं पोतं घ्यावं लागतं. गव्हाच्या पोत्यातला नमुना घेऊन तांदळाचा किंवा भातावर काही निष्कर्ष काढता येत नाही, ती वस्तुस्थिती आहे. पण ही अशीच चलाखी चालते नेहमी. आपण बघतो तेव्हा ही चलाखी चालते आणि तिथे गल्लत होते. आणि असे सर्वे किंवा असं विश्लेषण हे नेहमी कुठल्या तरी एका बाजूला झुकाव देणारं असतं, पक्षपात करणारं असतं. आणि म्हणून हा लोकपोल काय तो आलेला आहे, तो मला शंकास्पद एवढ्यासाठी वाटतो की एकाच राज्याविषयी दोन वेगवेगळे जेव्हा निष्कर्ष काढले जातात आणि डेटा गोळा केला जातो, तो डेटा इतका चुकीचा कसा येऊ शकतो, एकदम एकमेकाच्या विरुद्ध डेटा कसा काय येऊ शकतो. यामुळे एक कुठचा तरी उद्या निकाल लागतील तेव्हा यातला कुठला तरी एक पोल धादांत खोटा ठरणार आहे, धादांत खोटा ठरणार. आणि म्हणून याकडे आपण मार्केटिंग म्हणून बघितलं पाहिजे. मग ज्याच्या वतीने तुम्हाला सर्वेचा खर्च निघतो किंवा त्यातून नफा काढता येतो, त्याला झुकतं माप देणारे सर्वे हे सरसकट होऊन गेलेले. आता तर इतकी परिस्थिती झाली की बहुतेक राजकीय मोठे पक्ष आहेत, की भाजप आहे, काँग्रेस आहे, शिवसेना असेल किंवा असे जे पक्ष आहेत, हे पक्ष वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आपापल्या उमेदवाराविषयी, आपापल्या पक्षाविषयी मतदाराची चाचपणी करायसाठी अशा मार्केटिंग कंपन्यांचा सरसकट उपयोग करत असतात. आणि मग त्यांच्या साठी जो डेटा गोळा केला जातो तोच कुठच्या तरी चॅनेलला विकून या मार्केटिंग कंपन्या सर्वे म्हणून ते आकडे सादर करतात. याविषयी पूर्वी, आता नाव सांगत नाही वाईट वाटू नये म्हणून, पण 2013 मध्ये ज्यावेळेला दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने पहिल्यांदा निवडणूक लढवलेली होती विधानसभेची, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड याच्या बरोबर दिल्लीची विधानसभा निवडणूक झाली होती. आणि त्यावेळेला एका कोणीतरी स्टिंग ऑपरेशन केलं होतं. मला वाटते तेव्हा जो आजचा एबीपी आहे आणि नंतर तो स्टार, पूर्वी तो स्टार माझा होता किंवा स्टार नेटवर्क जे आहे, त्यांच्यापैकी कोणीतरी एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. आणि अशा सर्वे करणाऱ्या एक दोन कंपन्या, त्यांचे संचालक यांना कॅमेरा नसताना गाफीलपणे पकडून, कॅमेरा नाहीये म्हणून ते जे मनमोकळं बोलले की आम्ही कशी आकड्यांची हेराफेरी करून ज्यांना जसे पाहिजेत तसे आकडे फिरवून सर्वेचे आकडे देत असतो, हे त्यांच्याकडून कबूल करून घेण्यात आलं होतं. मला आठवतं ते, मला आठवतं. आणि त्यानंतर या सर्वे करणाऱ्या कंपनीच्या संचालकांनी आपल्याला गाफील ठेवून मित्र म्हणून आलेल्या माणसाने असं स्टिंग ऑपरेशन करून आपल्याशी दगाबाजी केली असा खुलासाही केला होता. आजही त्यांची कंपनी सर्वे करते आणि वेगवेगळ्या चॅनेलवर ते दाखवलं जातं. जनमानस काय आहे हे अगत्याने दाखवलं जातं. आणि ही छोटी कंपनी नव्हती, वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे सर्वे ही कंपनी करते. आणि त्यांनी सुद्धा एका गाफील क्षणी छुप्या कॅमेऱ्यासमोर आपण आकड्यांची फेराफेरी करतो हे कबूल करून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर मग हळूहळू या सगळ्या गोष्टीवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. पण का असे ना, खेड्यापाड्यामध्ये जो सामान्य कार्यकर्ता किंवा पक्षांचा समर्थक, नेता, प्रवक्ता असतो, त्याला बोलण्यासाठी हे एक प्रकारे मटेरियल मिळतं, दारुगोळा मिळतो. आणि म्हणूनच हे जे आता लोक काय म्हणतात, त्या टाइम्स नावाच्या पाठोपाठ लोकपोल नावाचा सर्वे आलाय आणि त्यावरून वेगवेगळ्या चॅनेलवर अनेक राजकीय पंडित आपली अक्कल पाजाळायला लागलेत. त्यांनी सावध व्हावं, कारण त्यांचेच सर्वे
काल परवा लोकसभेच्या निकालातून पुरते उघडे पडलेले आहेत, तोंडघशी पडलेले आहेत. हा, एक गोष्ट आहे, मला असं वाटतं की जागा कोणाच्या किती येतील हे सांगण्यापेक्षा त्यातली जी मतांची टक्केवारी असते तिला महत्व आहे. आणि ही जी टक्केवारी आहे त्यामध्ये आता काही गोष्टी सर्वसाधारणपणे मिळतात की अजितदादा हे महाराष्ट्रात दोन गठबंधनामध्ये 6 पक्ष आहेत, त्यामध्ये अजितदादांचा पक्ष अगदी दुबळा ठरलाय आणि तो सगळ्या सर्व्हेमध्ये सारखाच दिसतोय. आणि म्हणून टक्केवारीला महत्व आहे. जागा मी महत्वाच्या मानत नाही, क्वचितच जागा बरोबर येतात. पण एक गोष्ट निश्चित आहे की आता पुढच्या 2 महिन्यामध्ये साधारणतः दर आठवड्याला 1 किंवा 2 असे सर्वे येतील आणि निवडणुकीचा प्रचार बंद होईपर्यंत अशा सर्वेंचा अक्षरशः पाऊस पडणार आहे. एका बाजूला गेले 2-2.5 महिने न थांबलेला पाऊस जो आहे तो थांबेल, त्यानंतर अशा सर्वेंचा सरसकट वर्षाव सुरू होणार आहे. त्यातून फार मोठा फायदा कुठल्याही पक्षाला मिळण्याची शक्यता नसते. पण निवडणुका ह्या इतक्या विभागल्या गेलेल्या आहेत, चौरंगी पाचरंगी वगैरे वगैरे विस्कटलेले आहेत की त्यामध्ये अशा सर्वेमधून 1-2% मतं जरी फिरवता आली तरी त्याचा फार मोठा लाभ प्रत्यक्ष अनेक रंगी निवडणुकीमध्ये मिळू शकतो. म्हणूनच राजकीय पक्ष अशा लोकांची मदत घेत असतात आणि सर्वे चालू असतात. मित्रांनो, बघूया. पण लोकपोल हा जो काय पोल आलाय किंवा टाइम्स सर्वे आलाय याच्यावर माझा विश्वास नाहीये, आकड्यांवर, सीटांच्या आकड्यांवर. हा, पण त्यांच्या टक्केवारीकडे मी गंभीरपणे बघतोय. त्या टक्केवारीवर आधारित मी माझं विश्लेषण करतोय. आणि तुम्ही निवडणुकीचे सर्वे समजून घ्यायचे असतील तर त्यांनी दाखवलेल्या ज्या जिंकायच्या जागा किंवा सीट्स असतात तेवढं वगळून त्यातली आकडेवारीची टक्केवारी आहे त्याच्याकडे बघायचं. ही टक्केवारी पण अनेकदा का फसते याच्यावर मी वेगवेगळा विषय करीन. पण आज पुरतं मी म्हणेन की लोकपोल किंवा टाइम्सचा जो पोल आहे याचा पोल खोल होणं आवश्यक आहे. आता इथेच सांगतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.